संभाजी भिडे यांचे सकाळी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे पोलीस संरक्षणामध्ये आगमन झाले। संभाजी भिडे शेगाव येथील श्री संत गजानन महाराज मंदिरामध्ये दर्शनासाठी आले होते। त्यांनी श्री संत गजानन महाराज समाधी यांचं दर्शन घेतलं। यावेळी मंदिर परिसरामध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त होता। संभाजी भिडे यांनी मौन व्रत धारण केलं होतं। श्री गजानन महाराज समाधीचे दर्शन घेतल्यावर ते मौन व्रत सोडणार असे धारकऱ्यांनी सांगितले होते। दरम्यान भिडे हे दर्शनानंतर खामगाव येथे रवाना झाले, तर दुसरीकडे संभाजी भिडे यांना काळे झेंडे व त्यांना विरोध करण्याकरिता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काळे कपडे घालून हातात झेंडे घेऊन रस्त्यावरती असल्याने पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला होता। दुसरीकडे खामगाव येथे संभाजी भिडे यांना काळे झेंडे दाखविण्याच्या तयारीत असलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सचिव माधव पाटील यांच्यासह 2-3 कार्यकर्त्यांना खामगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, शेगाव।